नमस्कार मित्रांनो, मी सुमित शिंगणापुरे आणि आपला आजचा प्रवास आहे घारपुरीच्या लेण्या म्हणजे एलिफंटा केव्स. आपण निघालो आहे इथून पुण्यावरून आणि बघा इथे बोगदा आहे लागलेला आहे आणि आजचं वातावरण म्हणजे एकदमच असं स्वर्गात आल्यासारखं एकदम निसर्गरम्य वातावरण, पावसाची चाहूल आहे आणि बस काही क्षणातच आपण आता मुंबईला पोहोचणार आहे. सर्वत्र हिरवं हिरवं आहे आणि हे बघा आपण मुंबईचे काही मी टिपलेले छायाचित्र आहे खास तुमच्यासाठी, तुम्ही बघू शकता. आणि इथून आपण थेट जाणार आहोत आता समुद्राच्या दिशेने. आपण आलो आहे समुद्राच्या मार्गावर आणि मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे आपण मुंबईवरून रायपूरच्या लेणी म्हणजे एलिफंटा केव्समध्ये आपण जाऊ शकतो. गेटवे ऑफ इंडियापासनं बोट असतात, काही सिंगल काही डबल डेकर बोट्स, आणि आता मी आज डबल डेकर बोटमध्ये आहो. डबल डेकर बोटमधून माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे समुद्राच्या, म्हणजे समुद्राचा जो प्रवास आहे माझा तो पहिलाच प्रवास आहे आणि मी खूप एक्साईट आहो आजच्या प्रवासासाठी. आणि स्टार्टिंगला मला थोडी भीती वाटली होती, पण नंतर सगळ्या प्रवासांना पाहून आणि आता तर मी बस आनंद घेतो. आणि म्हणजे या, जर तुम्ही कधी समुद्र नसेल पाहिला तर तुमचा एक समुद्राचा प्रवास पण होऊन जातो आणि एक वेगळीच मजा येते, म्हणजे थेट असा लाईव्ह सुंदर समुद्र बघण्याचा. आणि काही जास्त भाडं नाही आहे, मला वाटते जाणं येणं बहुतेक 120 किंवा 150 रुपयामध्ये तुमचं जाण्या येण्याचा प्रवास होऊन जाते. आणि 1 ते सव्वा तास हा समुद्राचा जी जर्नी आहे ती म्हणजे कंटिन्युअस आहे. कंटिन्यू तुम्ही म्हणजे समुद्रातून तुमचा एक प्रवास चालू असतो आणि सोबतच प्रवासाबरोबरच आपल्याला अशा विविध रिफायनरीज आणि जे मोठे मोठे म्हणजे जे कधी बघितले नसेल आपण असे शिप्स, जहाज ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि बस काही क्षणातच आपण एलिफंटा केव्समध्ये पोहोचणार आहोत. पण सध्या एलिफंटा केव्स आणि मी तुम्हाला आता एलिफंटा केव्सच्या रस्त्यावर नेतो. बघा आपली वाट चाललेली आहे आणि आपण जस्ट चाललेलो आहोत आणि विविध अशी दुकानं तुम्ही बघू शकता इकडे. म्हणजे हा रस्ता जो आहे असा वर गेलेला रस्ता आहे, भरपूर चालावं लागतं आणि बराच असा लांब रस्ता आहे. म्हणजे तुम्ही रस्त्याने जाल तर उन्हाळ्याचे सीझन, म्हणजे उन्हाळा जरी असला तरी वरतून असे शेड्स वगैरे टाकलेले असतात आणि म्हणजे खूप असे चांगले दुकानं वगैरे आहे इथे. म्हणजे एक म्हणजे तुम्हाला चालताना असं बोर नाही होईल, तुम्ही तुमची शॉपिंग पण करू शकता इकडे तिकडे. काही म्हणजे असे हँडमेड वस्तूच, म्हणजे आर्टिस्टिक असे काही नवीन तुम्हाला असे मटेरियल, आर्ट्स फ्रॉम कला हँडमेड तुम्हाला इथे बघायला मिळेल. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ड्रेसेस, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बॅगची दुकानं आणि शिल्पकला, समुद्रातील म्हणजे काही जे असतात ना त्याचेसुद्धा तुम्हाला इथे दुकानं मिळेल. इकडे बघू शकता तुम्ही स्टॅच्यूचं पण एक शॉप आहे. आणि माकडं, हा खूप इथे खूपच क्यूट असे माकडं आहे. करणार नाही, बघण्याचा एक वेगळाच अनुभव आहे माकडांना. बरेचसे ते म्हणजे फॉरेनरसुद्धा बघायला येताच या लेण्या. एक मस्त छान अनुभव आहे तो, बघितलं पाहिजे आपण सुद्धा. आणि मी तर फार एन्जॉय करत आहो. सध्या आता मी एकटाच आहो, पण तुम्ही माझ्यासोबत आहे आणि तुम्हालाच मी घेऊन चाललो आहे. काही क्षणातच आपण एलिफंटा केव्सचा जो मेन भाग आहे तिथे पोचूया. हे बघा तुम्ही इकडे दुकानं बघू शकता, कसे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, मला वाटते हँडमेड मटेरियलचं दुकान आणि काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांच्याकडे उपलब्ध आहे. विविध प्रकारचे लायटर्स मला इथे बघायला मिळतात. स्टॅच्यूज आणि इथे खरेदी करताना लोक मोस्टली म्हणजे शॉपिंगसाठी एक चांगला उत्तम प्लॅटफॉर्म आहे रस्त्याने जाता जाता. वाटतं तसा हा म्हणजे एकदम असा सरळ रस्ता नाही आहे, बऱ्याच पायऱ्या आहे. म्हणजे आपण चालू 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 असं भरपूर चालावं लागतं. तुम्ही बघत आहे आपण किती वेळचा चालतच आहो. पण आणि हे आपल्याला भरपूर वर अशा घेऊन जातात पायऱ्या. इकडे बघू शकता तुम्ही पायऱ्या आणि आपण वरच चाललेलो आहोत.
केव्सच्या बाहेर आपल्याला बऱ्याच वर असे मिळत आहे. फारच वर असा आहे एलिफंटा. वेगळ्या पद्धतीच्या फार जुन्या काळातल्या या लेण्यांच्या हे दगडांनी पायऱ्या बनलेल्या आहे या. म्हणून तुम्ही आताही बघू शकता यांची जी व्यवस्था आहे ती आताही खूप चांगली आहे. जे जुन्या जमान्यातले शिल्प आहे, जे जुन्या जमान्यातलं बांधकाम आहे ते आताही सुद्धा तसेच आहे. महाराजांचे किल्ले पण आपण बघू शकता, आताही जशाचा तसेच आहे. आणि हा एलिफंटा केवचा वरचा भाग तुम्ही पाहू शकता. बराच म्हणजे असा वर आहे हा, आणि इथे बऱ्याच अशा पायऱ्या आहे, आणि सारखं बंदरं पण इथे फिरत असतात. काही करत नाही असं कोणाला. अशा पद्धतीचे केव्स आहे एलिफंटा. आतमध्ये बराच अंधार आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवत आहो की कशा टाईपची ही कलाकृती बनलेली आहे. हां, असू द्या. काय शंकर भगवान का नाइन हाँ बराबर है, बस थोड़ा देख लेते हैं. इसमें जो है शंकर जी का ऐसा पूरा जो स्टेज है सब अच्छा जितना है सब ये बनाया कितना किसने बनाया कर्नाटका का राजा था चाणक्य वंश. गाइड लेते सर पूरी जानकारी मिलता है. 9 स्टोरी है शिवा का. अच्छा आता इथे बसलेल्या वॉचमॅननी जसं सांगितल्याप्रमाणे की तुम्ही गाईड घ्या, तुम्हाला पूर्ण इथे माहिती मिळेल. कर्नाटकचा असा राज्य आहे. बरोबर आहे, फार प्राचीन अशी कलाकृती आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवत आहे माझ्या कॅमेऱ्यातून. थोडं फार जुनं झालेलं आहे, आणि एक फार प्राचीन जुनं असं शिल्प आहे शंकरजीचं. आणि हा केव्सचा आतला भाग. एलिफंटा केव्स बघायला इथे मी बघत आहो बरेचसे आउट ऑफ इंडियन लोकसुद्धा आलेले आहेत. हे बघा, या शिवलिंग फार जुनं असं, आणि या अशा जुन्या कलाकृती आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला इथे जसं शंकरजीची पिंड, गुफेतला बाहेरचा भाग आहे याचा. एक्सक्यूज मी. आणि काही लोकांनी इथे असं गाईड घेतलेला आहे, आणि गाईड यांना पूर्ण समजावून सांगत आहे. तुम्ही बघू शकता. आपण त्याला मागे मागे फॉलो करू. म्हणजे पाशुपात शैव वैष्णव परंपरातील या 6व्या किंवा 7व्या शतकात कोरल्या गेलेल्या लेण्या आहेत. आणि घारपुरी हे एकेकाळी म्हणजे फार एक उत्कृष्ट असं बंदर होतं. म्हणजे सागरी व्यापारासाठी एक उत्तम असं मानलं जाणारं सागरी व्यापाराचं मोठं केंद्र आणि एक उत्कृष्ट बंदर.
असे इतिहासकार आपले सांगतात. आपण त्यांना फॉलो करू आणि ते काय सांगत आहे ते समजून घेऊया. हे बघा, हा आतला भाग आणि बघू शकता तुम्ही हे किती सुंदर असं कलाकृती. म्हणजे ज्यावेळी पोर्तुगीज या बेटावर आले आणि त्यांनी प्रथम अशी म्हणजे जे त्यांना दिसते अशी वस्तू ती होती, ती म्हणजे एक प्रचंड खूप मोठा हत्तीचं असं शिल्प होतं. आणि त्यांच्या म्हणजे त्यांनी एक उद्गारलं की एलिफंटा. त्याचप्रमाणे हा एलिफंटा या नावाने हे आहे या बेटेचं नाव जे आहे पडलं गेलं. आणि त्याचप्रमाणे घारपुरी म्हणजे लेण्याचा हा परिसर खूप असा विस्तीर्ण आहे आणि इथे एक 9 लेण्या आहेत. त्यात योगमुद्रेतील शिवप्रतिमा आहे, शिवतांडव, दैत्य संहारक शिवपार्वती, शिवपार्वतींचा विवाह, गंगावतरण, अर्धनारी नटेश्वर, महेशावतार आहे, कैलास पर्वतावरील पार्वती, कैलास उचलून धरणारे शिव, कैलाश राणा, अशा म्हणजे भव्य प्रतिमांचा समावेश आहे. गंगावतरण, नटेश्वरी आणि त्रिमूर्ती ही शिल्पे जी आहे जगातील अप्रतिम शिल्पे आहे. खूप असा निसर्गरम्य असा परिसर आहे हा घारपुरीच्या लेण्याचा. विविध असे शिल्प म्हणजे फार पाषाण काळ म्हणजे पुराण काळातील ते आताही आपल्याला बघायला मिळतात. आता काळ किती उलटून गेला आहे तरी आपला इतिहासातील काही जे पुरावे आहे आजही आपण ते बघू शकतो. एक सुंदर असा अनुभव आहे माझा. तर हा पहिलाच अनुभव की मी प्रथमच ज्या लेण्या आहे त्या इथे बघायला आलो आहे आणि जो पण मी इथून काही शिकत आहे ते फार फार चांगलं आहे. ज्यांनी कोणी घारपुरीच्या लेणी नाही बघितल्या ते आज त्यांच्यासाठी मी आज घारपुऱ्यांच्या लेणीचं एक थेट असं प्रक्षेपण घेऊन आलो आहे की ते ॲटलिस्ट बघू शकतात घारपुरच्या लेण्यांचं एक दर्शन की कसे आहे ह्या लेण्या. आतील भाग अंदर अशा गुफ्या आत पसरल्या असल्यामुळे इथे सूर्यप्रकाश फार कमीच जाणवतो. बाहेर काही बांधकाम काही चालू आहेच. खाली काय खाली हे बघा, हा बेटाच्या खालचा भाग आहे गुफेच्या आणि इथे पूर्ण पाणी साचलेलं आहे. हे बघू शकता. डेंजरस असल्यासारखं आहे. चला आता मी इथं फोटो काढतो काहीच, तुम्हाला फोटोग्राफ्स पण दाखवतो.